तर आता आपण जाणून घेऊयात की महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे. तर मुलगी जन्माला आली तर तिच्या संगोपनासाठी सरकारकडून या योजनेअंतर्गत थेट मदत मिळावी व शाळा कॉलेजपर्यंत तिचं शिक्षण खंडित न होता सुरू राहावं, यासाठी ही योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे. आणि 18 वर्षांनंतर तिच्याकडे स्वतःचं आर्थिक भांडवल देखील याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर या योजनेत मुलीला एकूण 1,01,000 रुपये हे विविध टप्प्यांमध्ये दिले जातात. तर मुलीचा जन्म होताच तिला 5,000 रुपये दिले जातात. त्याचबरोबर मुलीचा पहिलीमध्ये प्रवेश घेताना 6,000 रुपये एवढी रक्कम मिळते. यानंतर 6वीमध्ये प्रवेश घेताना 7,000 रुपये, 11वीत प्रवेश किंवा 10वी पास झाल्यावर 8,000 रुपये मिळतात. यानंतर अंतिम हप्ता जो आहे तो मुलगी 18 वर्षाची झाल्यावर 75,000 रुपयाचा राज्य शासनाच्या माध्यमातून मुलीच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जातो, म्हणजेच वितरित केला जातो. या सर्व हप्त्यांची बेरीज म्हणजेच एकूण 1,01,000 रुपये एवढी रक्कम होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी देखील आहेत. त्यामधील पहिली अट अशी आहे की मुलगी महाराष्ट्रात जन्मलेली असावी. यानंतर मुलीची जन्मतारीख ही 1 एप्रिल 2023 नंतरचीच असणे गरजेचे आहे. यानंतर पालकांकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. ही सर्वात महत्त्वाची अट या योजनेत मानली जाते. जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. यानंतर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1,00,000 रुपये किंवा त्याहून कमी असणे देखील गरजेचे आहे. आणि पालक हे महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे गरजेचे आहे. याचबरोबर या योजनेसाठी अर्ज करताना कागदपत्रे कोणकोणती लागतात, तर यामध्ये पहिलं आहे मुलीचं जन्म प्रमाणपत्र. यानंतर मुलगी आणि पालकांचं आधार कार्ड, यामध्ये आई आणि वडील या दोघांचे आधार कार्ड लागते. याचबरोबर रेशन कार्ड, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील लागणार आहे. यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, डोमासाईल सर्टिफिकेट, याचबरोबर पालकांचं ओळखपत्र, यामध्ये पॅन कार्ड किंवा तुमचं वोटर ID म्हणजेच मतदान कार्ड देखील चालणार आहे. यानंतर मुलीचं बँक खाता आणि पासबुकची झेरॉक्स लागणार आहे. यानंतर शाळेत प्रवेश घेतलेलं प्रमाणपत्र, म्हणजेच पहिली, 6वी, 11वी या टप्प्यांवर तुम्हाला अर्ज करण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. यानंतर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिचं स्वय घोषणापत्र हे अंतिम हप्त्यासाठी लागेल. यानंतर मुलीचे पासपोर्ट साईज 2 फोटो देखील या योजनेच्या अर्जासाठी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. अशा प्रकारे या सर्व कागदपत्रांची पूर्तता तुम्ही जर केली तर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल आणि सर्व हप्त्यांचा लाभ हा तुमच्या मुलीच्या खात्यामध्ये घेता येईल. यामध्ये तुम्हाला सर्व हप्ते हे राज्य शासन टप्प्याटप्प्यांमध्ये वितरित करत असतं. त्याचमुळे तुमच्याकडे ही सर्व कागदपत्रे तयार असणे गरजेचे आहे आणि लवकरात लवकर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करणे देखील गरजेचे आहे. तर आता आपण जाणून घेऊयात की अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे. तर अर्जदारांनी जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा महिला व बालविकास कार्यालयात संपर्क साधणे आवश्यक. यानंतर तिथून अर्ज फॉर्म मिळतो, तो अर्ज फॉर्म भरणे देखील आवश्यक आहे. या योजनेमुळे मुलींचं शिक्षण खंडित होत नाही, पालकांना आर्थिक आधार मिळतो. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीकडे मोठं भांडवल तयार होतं, जे की 75,000 रुपये राज्य शासन मुलीला मोफत देतं. यानंतर समाजात मुलगी ही बोजा नसून संपत्ती आहे असा सकारात्मक संदेश देखील समाजामध्ये पसरविण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी या योजनेच्या माध्यमातून केलं जात आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना माहिती मिळेल.